नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिऱ्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 12वी विषय मराठीची कृतीपत्रिका, विषय मराठीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकता. ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे. इयत्ता 12वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 विषय मराठी, गुण आहे 50 आणि वेळ दिलेला आहे 2.5 तास. तर पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याआधीच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ह्या PDF या क्वेश्चन पेपर्स या प्रश्नपत्रिकेचं PDF हवं असेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जा, तिथे सर्च करा मास्टर वैभव हिरे आणि आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी त्याचसोबत तुमचं PCMB फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजीचे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन पेपर मिळत असतात. तर ॲप्लिकेशनला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला याचं PDF त्यामध्ये मिळून जाईल. त्याचसोबत तुमच्या बोर्ड परीक्षा 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर वाईज क्वेश्चन्स मिळत असतात. ग्रामरचे क्वेश्चन्स मिळत असतात. इंग्लिशचे जे नोवेलचे क्वेश्चन्स आहेत ते देखील तुम्हाला ॲप्लिकेशन्समध्ये अवेलेबल करून दिले जातील. तर तुम्ही आत्ताच ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. तुमच्या बोर्ड परीक्षेच्या प्रिपरेशनला तुम्ही तिथून सुरू करू शकता. चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन मिळतात आणि अगदी MCQचे असतील, VSAचे असतील, 2 मार्कचे क्वेश्चन, 3 मार्कचे क्वेश्चन, 4 मार्कचे क्वेश्चन सगळं काही तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतं. तर तुम्ही ॲप आत्ताच डाउनलोड करा. चला व्हिडिओला सुरू करूया. विभाग 1 गद्य म्हटलेला आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे कृती 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता तुम्हाला उतारा दिलेला असेल त्यावरती काही कृती सोडवायच्या असतील तर इथपर्यंत वाटचाल सुरू झाली. इथपर्यंतचा परिच्छेद आहे. तेवढ्यात एका तरुण लष्करी अधिकारी तिथे आला. इथून तर विद्यार्थी मित्रांनो, दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. इथपर्यंतचा परिच्छेद आहे. मी तुम्हाला अगदी 3 सेकंदाचा वेळ देतो. तोपर्यंत मी काही इन्स्ट्रक्शन्स देतो. तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती प्रथमच आलेलं असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत राहाव्यात. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता जाऊया पुढे. आता बघूया काय प्रश्न आहे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणतोय की आकृती पूर्ण करा. आता आकृती पूर्ण करायची आहे. दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे, तर काय आहे ते लिहायचं. 1 2 3 4 अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर चौकटी पूर्ण करा म्हटलेलं आहे. लेखिकेने कारगिल युद्धाची फिल्म बघितली ते ठिकाण, तर कुठे बघितले लेखिकेने कारगिल युद्धाची फिल्म, ते ठिकाण द्यायचं आहे. त्यानंतर आहे सर्वसमावेशक मातृत्वासाठी ओळखली जाणारी, तर कोण आहे सर्वसमावेशक मातृत्वासाठी ओळखली जाणारी, तिचं नाव लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही उतारा वाचणार सहजरित्या तुम्हाला याची उत्तरे मिळून जाणार. मी तुम्हाला वेळ दिलेला होता स्क्रीनशॉट घेण्यासाठी. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल तर खूपच छान. जाऊया पुढे. तिसरा विद्यार्थी मित्रांनो, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो, असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे ते स्पष्ट करा. किंवा सीमेवर तैनात सैनिकांची मदत तुम्ही कशा रीतीने कराल हे तुम्हाला यावरती तुम्हाला स्वमतलेखन करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 1 कृती 1 मध्ये म्हटलेला आहे खालील अपठित उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा एक अपठित उतारा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे. जपानचं मोठं उदाहरण डोळ्यापुढं ठेवायलाच हवं. चिराग जपान आधी युद्धामुळे मग विविध निसर्ग घटकांमुळे खचला नाही. इथून तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रत्येक भारतीयात व्हायला हवा. इथपर्यंतचा हा परिच्छेद दिलेला आहे. लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता जाऊया पुढे. काय प्रश्न आहे बघूयात. जपान ज्या संकटांनी खचला नाही त्यापैकी 2 संकटे, तर कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 संकटे तुम्हाला लिहायची आहेत ज्या संकटांनी जपान खचला नाही. परिच्छेद वाचल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तरा वाचणार तुम्हाला उत्तरे सहजरित्या मिळून जातील. त्यानंतर A2 म्हटलेलं आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात उत्तर लिहायचे आहे. पहिलं आहे भारतीयामध्ये कोणती अपार ताकद आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सामान्य माणसाच्या इवल्याशा मनगटामागे कोणता अगम्य विश्वास आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. फक्त 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर विभाग 2 आता पद्य आहे. आता कविता असेल आणि कवितेवरती काही तुम्हाला प्रश्न असतील. तर कविता दिली तुम्हाला, रे थांब जरा आषाढ घना. जर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर इथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. लवकर स्क्रीनशॉट घ्या. 3 सेकंदाचा वेळ देतोय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि ॲप्लिकेशनला डाउनलोड करायला विसरू नका. कारण सगळे महत्त्वाचे क्वेश्चन्स वगैरे प्रश्न, IMP क्वेश्चन्स, महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतात. आणि एवढंच नव्हे, बोर्ड परीक्षेची 2026साठी प्री लेक्चर्स वगैरे ॲप्लिकेशनमध्ये लवकरच अवेलेबल करून देऊ. त्याची देखील तुमची तयारी होईल. तर ॲपला आत्ताच डाउनलोड करा. ॲपचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता सूचनेनुसार कृती करायची आहेत. A1 मध्ये म्हटलेलं आहे आकृती पूर्ण करा. आषाढातील पावसाचा निसर्गातील घटकांवर होणारा परिणाम तुम्हाला लिहायचा आहे. आषाढातील पावसाचा निसर्गातील घटकांवर होणारा परिणाम लिहा. मध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला एका शब्दात उत्तरे लिहा. रोमांचित होणारी, कोण रोमांचित होते आणि नव्याने फुलणारी काय असेल, फुलबाग असेल. तर सगळ्यात पहिले काय करा, तुम्ही कविता वाचा आणि त्यानंतरच उत्तरे लिहा. मी इथे तुम्हाला काही सांगेल पण मी तो वाचलेलं नाही आहे.
त्यामुळे तुम्हाला उत्तरे फक्त वाचूनच लिहायची आहेत. ओके. अ3मध्ये म्हटलेलं आहे आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा. त्यानंतर किंवा आषाढगणाचे आगमन झाले नाही तर काय परिणाम होतील ते तुमच्या शब्दात व्यक्त करा. जाऊया पुढे. कृती 2 मध्ये म्हटलेलं आहे खालील ओळींचा अर्थ लिहायचा आहे. रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंतात साऱ्या, पाय माझा मोकळा. किंवा पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहू शकता. ज्यामध्ये आहे हा विचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरा झरा. त्यानंतर विभाग 3मध्ये म्हटलेलं आहे साहित्य प्रकार. आता साहित्य प्रकारावरती काही प्रश्न आहेत. कृती 3 मध्ये म्हटलेलं आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. अ1मध्ये म्हटलेलं आहे आकृती पूर्ण करा. प्रारंभी कथेचे हेतू लिहायचे आहेत तुम्हाला. कथेचा प्रारंभी हेतू काय आहे ते तुम्हाला त्याच्या खाली लिहायचं आणि नंतरचा हेतू काय होता हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर अ2मध्ये म्हटलेलं आहे खालील चौकट पूर्ण करा. कथेची सुरुवातीची परंपरा. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे. सर्वप्रथम या परिच्छेदचा स्क्रीनशॉट घ्या. लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला 3 ते 4 सेकंद वेळ देतो आहे. होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. जाऊया आपण पुढे. आणि ही 2 लाईन आहे. एकत्रितच हा परिच्छेद आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल तर खूपच छान. आता जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे काय प्रश्न आहे. कथेची सुरुवातीची परंपरा काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे चौकटीमध्ये. त्यानंतर आहे कृती 3मध्ये खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. दुसरा विद्यार्थी मित्रांनो शोध कथेतील कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करायचा आहे. आता विभाग 4 आहे ज्यामध्ये उपयोजित मराठी म्हटलेलं आहे. उपयोजित मराठीमधील काही प्रश्न असतील. तर यामध्ये प्रश्न 4मध्ये म्हटलं आहे कृती क्रमांक 4 ज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. खालीलपैकी कोणती एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. पहिली आहे व्यक्तीमधील माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत असते हे स्पष्ट करा. त्यानंतर दुसरं आहे माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे कोणती ते लिहा. त्यानंतर कृती 4 मध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. त्यानंतर 1मध्ये म्हटलेलं आहे मुलाखतीची पूर्वतयारी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. ज्यामध्ये आहे मुलाखतीची गरज, ज्याची मुलाखत घ्यायची त्याची संपूर्ण माहिती, मुलाखतीची उद्दिष्टे, मुलाखतीचे माध्यम, लागणारा वेळ व श्रोतृवर्ग. त्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने सुग्रास भूषण उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी आवश्यक मुद्दे लिहा. त्यानंतर विभाग 5 आहे ज्यामध्ये आहे तुम्हाला व्याकरण व लेखन. ज्यामध्ये कृती 5 मध्ये म्हटलेलं आहे सूचनेनुसार कृती करा. ज्यामध्ये पहिलं आहे खालील वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडते ते लिहा. वाक्य आहे भाऊ किंवा व्रत येतील. तर काय आहे कोणत्या आशयात मोडते ते लिहायचं. त्यानंतर खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व लिहा. ज्यामध्ये आहे वाक्य सैनिक सीमेवर पहारा करताना प्रत्येक क्षण सतर्क असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फक्त सामासिक शब्द ओळखून लिहायचं होतं तुम्हाला. तिसरा आहे तुम्हाला खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचं नाव लिहा. नाव लिहायचे आहे. जो अंबरही उपळता खुले लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4मध्ये खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. वाक्यातील प्रयोग ओळखून लिहायचं आहे. वाक्य आहे रावणाने रावणाला मारले. फक्त प्रयोग ओळखा आणि लिहा. त्यानंतर 5 आहे खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा व लिहा. वाक्य ललितचे चांगले गुण परीक्षकांच्या डोळ्यात भरले. तर डोळ्यात भरणे हा काय आहे वाक्यप्रचार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील शब्दासाठी पारिभाषिक शब्द लिहा आणि शब्द विद्यार्थी मित्रांनो डायग्नोसिस म्हणजे काय निदान. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5 कृती क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करायचं आहे. तर तुम्हाला 5 विषय दिलेले आहेत. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर 200 ते 250 शब्दात तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. तर पहिला आहे माझा कनिष्ठ महाविद्यालयातील पहिला दिवस म्हणजेच माझा कॉलेजमधील पहिला दिवस तुम्हाला सांगायचा आहे. माझा आवडता कलावंत किंवा वृद्धाश्रमातील वृद्धाचे मनोगत, सूर्य मावळला नाही तर आणि देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 12वी विषय मराठीची कृतीपत्रिका. या व्हिडिओशी रिलेटेड या क्वेश्चन पेपरशी रिलेटेड तुमचा जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. विद्यार्थी मित्रांनो आमचे ॲप्लिकेशनचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. प्ले स्टोअरला सर्च करा. अशाच पद्धतीचं नाव अशाच पद्धतीचं लोगो आहे आणि त्यामध्ये आम्ही तुमच्या एक्झामची म्हणजे परीक्षेची परिपूर्ण तयारी आम्ही करून घेत असतो. ती बोर्ड परीक्षा 2026ची तर आम्ही करूनच घेणार. म्हणजेच तुम्हाला फ्री लेक्चर वगैरे मिळणार, त्यामध्ये गायडन्स वगैरे मिळणार, प्रीमियम लेवलचं स्टडी मटेरियल मिळणार, ज्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी, त्यासोबत 2 मार्कचे फिजिक्सचे क्वेश्चन, केमिस्ट्रीचे, बायोचे सर्व काही तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतं. सर ॲपला तुम्ही आत्ताच डाउनलोड करा. या व्हिडिओशी रिलेटेड काही डाऊट असेल प्लीज मला कमेंट करा. तुम्हा सर्वांना तुमच्या प्रथम सत्राच्या मराठीच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.